आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. सतीश वाघ अपहरण आणि हत्येमागचे गूढ उकलले असून अटक 4 आरोपींची नावे पोलिसांनी सांगितली आहेत. 5वा संशयित मात्र अद्याप फरार असल्याचे पोलीस सांगत आहेत. अवघ्या 2 ते 3 दिवसात पुणे पोलिसांनी या गुन्ह्याचा जलद गतीने तपास करून पवन श्याम कुमार शर्मा वय 30 वर्षे राहणार शांतीनगर धुळे, नवनाथ अर्जुन गुरसाळे वय 32 राहणार अनुसया पार्क वाघोली पुणे तसेच अक्षय हरीश जावकर आणि विकास शिंदे अशा 4घांना अटक केली आहे. अपहरण करून खून केलेल्या गुन्ह्याची पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उकल केली. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की फिर्यादी ओंकार वाघ यांचे वडील व भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांना दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान मॉर्निंग वॉकला गेले असता अज्ञात इसमांनी शेवर्ले कंपनीच्या एन्जॉय या मोटार कारमधून अपहरण करून जीवानीशी ठार मारून त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटामध्ये फेकून दिला. यावरून सदर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचा तपास करता गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लोकेशन प्राप्त करून गुन्ह्यातील संशयित इसम नामे पवन श्याम कुमार शर्मा वय 30 वर्षे राहणार शांतीनगर धुळे, नवनाथ अर्जुन गुरसाळे वय 32 राहणार अनुसया पार्क वाघोली पुणे यांना वाघोली परिसरातून चौकशीकामी ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली की मयत सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहणारा इसम नामे अक्षय हरीश जावकर यांचे व मयत वाघ यांचे वैमनस्याचे संबंध होते व त्या दोघांमध्ये वितुष्ट होते. या कारणावरून अक्षय जावकर यांनी मागील 4 ते 5 महिन्यापूर्वी मयत सतीश वाघ यास जीवे ठार मारण्याची सुपारी पवन शर्मा आरोपी क्रमांक 1 याला दिलेली होती. तेव्हापासून आम्ही त्यांच्या मागावर होतो. मागील 4 ते 5 दिवसांपूर्वी पवन शर्मा याने त्यांचे साथीदार नवनाथ गुरसाळे व विकास शिंदे यांच्यासह एक संशयित यांनी मिळून संगनमताने कट रचला तसेच अक्षय जावकर यांच्याकडून ॲडव्हान्स देखील स्वीकारले. ठरल्याप्रमाणे 8 तारखेला पुन्हा एकदा प्लॅन करून 9 तारखेला सकाळी मयत सतीश वाघ मॉर्निंग वॉकला गेले असताना संशयित इसम नामे पवन कुमार शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे व अजून एक संशयित यांनी त्यांचे अपहरण करून एन्जॉय गाडीच्या डिक्कीत टाकून सासवडच्या दिशेने निघून गेले. मयत वाघ यास गाडीत टाकल्यापासून त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या चाकूने मयत वाघ यांच्यावर वार करून जीवानीशी ठार मारून त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटामध्ये फेकून दिला. अशा कबुलीवरून संशयित इसम नामे अक्षय जावकर यास ताब्यात घेतले असता त्याने मयतासोबत त्याचे वितुष्ट असल्याचे सांगून त्याला जीवे ठार मारण्याची 5 लाख रुपये रक्कमेची सुपारी दिल्याची कबुली दिली. तसेच संशयित इसम नामे विकास शिंदे यास आवाळवाडी रोड वाघोली येथून ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक चौकशी सुरू आहे. पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आदेशावरून सदर दाखल गुन्हा हा गुन्हे शाखेकडे वर्ग केला असून सदर गुन्ह्यामध्ये अजून कोणी आरोपी सामील आहेत का, तसेच आरोपीमध्ये पैशांची देवाणघेवाण कशा पद्धतीने झाली याबाबत तपास करावयाचा असल्याने दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुदर्शन गायकवाड अंमली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हे शाखा पुणे यांच्याकडे देण्यात आला आहे.